जर सेवक आले बाबाच्या घरी तर माझे भगवान आले म्हणून बाबाच्या म्हणणं होतं का त्याच्या आज्ञात भगवंत आहे, त्या भगवंताचा मी अनादर कसा करू. म्हणून बाबांना कोणालाही आपल्या पाया पडू दिले नाही. म्हणून सेवकांना माझी आग्रहाची आहे का कधीही कोणाच्या पाया पडू नका. पण पाया पडायला नाही सांगितलं म्हणून नमस्कार करायला सांगितलं आपल्या सगळ्यांना. नमस्कार मध्येच चमत्कार. म्हणून पाया पडण्याचे कधीही कोणाच्याही करू नका, कोणाच्या पाया पडू नका आणि त्याला पाया पडू देऊही नका. कारण की बाबांना आजपर्यंत आपल्याला कोणाला पाया पडू दिलं नाही. आपण पाया पडतो, पाया पड म्हणणारे फार बाबापेक्षा जास्त मोठे होऊन गेले. त्यालाच बाबा म्हणायला पाहिजे असं माझे मत. म्हणून सेवक बांधवांना अशी कोणतीही चूक करू नका आणि कसं कधीही घडू देऊ नका. कारण की बाबाने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे का मी कोणालाही पाया पडू दिलं नाही. एवढंच नाही तर बाबाच्या मार्गदर्शनात आहे सुद्धा का मी कुणालाही पाया पडू दिलं नाही. मग बाबा खोटं बोलते का हे लोक खोटं बोलते हे मला ठाऊक. माझा विश्वास बाबावर आहे म्हणून बाबाच्या विश्वासावर तुम्हाला सांगत आहे का खरंच कोणीही कुणाच्या पाया पडू नका. नमस्कार मध्येच चमत्कार. पाया पडण्यात का तुमचा अनादर आहे. म्हणून सेवक बांधवांना माझी आग्रहाची विनंती आहे आजच्या बाद कधीही पाया पडण्याचा प्रयत्न करू नका, कोणाला पडूही देऊ नका. अजून दुसरा करून आपला श्रावण वद्य षष्टी आहे. बाबांना आपल्याला पुस्तकामध्ये लिहून दिलं आहे का श्रावण वद्य षष्टीला षष्टीचे हवन घडवावे. एक तर पाहायच्या तर पुरातन पहिलं पुस्तक होतं त्या पुस्तकातही दिलं आहे का श्रावण वद्य षष्टीला षष्टीचे हवन घडवावे. पण काही कालंत्रानं आणि काही लोक पुष्कळ हुशार आहोत त्यांना राखीपासून 6 दिवस मोजतात आणि सगळीकडे जाहीर करतात. ती त्यांची प्रथा आहे. पण बाबांना कुठेही कुठेही पुस्तकात लिहिलं नाही का राखीपासून 6 दिवस म्हणून. पण श्रावण वद्य षष्टी ही बाबांना लिहिली आहे ना. त्या दिवशी हवन व्हायला पाहिजे. मराठीच्या याच्यानुसार स्थिती घट वाढ होते आणि त्यामुळे 25ला हवन करायचे तर त्या दिवशी षष्टी आहे नाही सप्तमी आहे. पंचमी षष्टमी एकादशी आहे म्हणून हा फरक पडला. पण आपल्याला बाबानं जे शिकवलं आहे त्या शिकवणीवर आपल्याला चालायचे आहे. कोण का करते हे माहीत नाही. कारण की आपण आपल्या दुःखासाठी मार्गात आलो, कोणासाठी मार्गात आलो नाही. आपले दुःख दूर कोणी केले बाबानं केले. बाबांनी आपल्याला मार्गाची चालना या बाबांनी दिली आहे आपल्याला. त्या बाबाच्या शब्दावर आपल्याला करायचे आहे. तुम्हाला नसन पडत मला ज्या दिवशी करायचे आहे त्या दिवशी करा, माझी मनाई नाही. माझे म्हणणं हेच आहे का खरोखर बाबांना आपल्याला श्रावण वद्यसाठी हा मराठी शब्द दिला आहे. मराठी महिन्याच्या मराठी महिन्यामध्ये घटवाढ होते. म्हणून ज्याही सेवकाला वाटत असेल का खरोखर बाबाच्या शब्दाप्रमाणे करायला पाहिजे तो बाबाचा शब्द असेल तो करेल. नाही ज्यांना नाही पडत त्यांना काही जबरदस्ती नाही. कारण की बाबानं जे शिकवलं आहे तेच करायचे आहे. तेवढंच आपल्या ज्यांना करणं होत नाही तर आपण जास्तीचं का करणार. जास्तीचं करायला जातो आपण नका हुशार करतो आणि अंगावर आलं म्हणजे मग बाबा बाबा करतो. तशी परिस्थिती वेळ येऊ देऊ नका. कारण की ही षष्टीचं हवन 15 ऑगस्टला सुट्टी राहते. म्हणून सगळ्यांनी काही सेवकांनी बाबाजवळ शब्द ठेवले का बाबा षष्टी सगळ्या पोरांना सुट्टी 15 ऑगस्टला सुट्टी राहते तर आपण हे हवन 15 ऑगस्टला करू. बाबांनी सगळे म्हणतात तर बाबांनी मंजुरी दिली. पण काही दिवसानंतर बाबाला या शब्दाचा त्रास व्हायला. बाबांनी आपल्या कुटुंबात शब्द ठेवला. सगळे भाऊ बोलावले. सगळे भाऊ बोलावून त्यांनी सगळ्या भावांना विचारलं अशी काय तुमच्याकडे मला त्रास होऊन राहिला.
तेव्हा एका भावानं सांगितलं, चूक नाही तर का आपण षष्टीचे हवन 15 ऑगस्टला करतो, ते चूक नाही तर का म्हणते. तेव्हापासून पुन्हा बाबांना हे हवन षष्टीच्या दिवशी आणलं. म्हणून सेवक बांधवांना मला हेच सांगायचं होतं का बाबालाही त्रास होऊ शकते, तर आपण कोण आहे? आपण तर बाबा पाचोळा आहे बाबा समोर. म्हणून याचा विचार करा. तुम्हाला ज्या वेळेस वाटते त्याच वेळेस हवन करा. मला काही हे करायचं नाही, कारण की बाबानं जेवढं शिकवलं तेवढं मलाही करायला सांगितलं, तुम्हालाही सांगितलं. बाबाला नाही सोडत तर आपण का? म्हणून सेवक बांधवांनी याचा विचार करून खरोखर या हवनाचा विचार करावा. मला काही नाही, माझी कोणाची ना दुश्मनी नाही, कोणाचं संग हे नाही. म्हणून एवढेच बोलून मी आपले 2 शब्द समाप्त करतो. जर बोलण्या चालण्यात काही चूकभूल झाली असेल तर मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो, तसेच सद्गुरु महान त्यागी बाबा दुमदेवजीला क्षमा मागतो, तसेच वाराणसी आईला सुद्धा क्षमा मागतो. आजच्या बैठकीला असलेले सर्व सेवक सेविकी मुलं बाळ सगळ्यांना मी क्षमा मागतो. नमस्कार.